समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। भांगरापानी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला त्वरित स्थगिती द्या, ग्रामस्थांची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा। कोणतीही लोकवस्ती नसलेल्या तसेच समाज उपयोगी जागा नसलेल्या ठिकाणी टेकडीवर एकांत ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत भांगरापानीची नूतन इमारत बांधकामासाठी जागा निवडली असून त्या जागेची साफसफाई देखील केली आहे। ग्रुप ग्रामपंचायत भांगरापानी अंतर्गत भांगरापानी, जामली, उमटी, पिंपटी, चनवाई, वेरी, पिंपरापानी हे 7 गावे येतात। सदर जेथे नूतन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात येत आहे ती जागा लोकवस्ती नसलेल्या तसेच समाज उपयोगी जागा नसलेल्या ठिकाणी टेकडीवर एकांत ठिकाणी बांधण्यात येत आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित गट विकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकोवा यांना निवेदन दिले आहे। त्या निवेदनाच्या माध्यमातून त्वरित भांगरापानी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला स्थगिती देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। निवेदनावर बहादूरसिंग पाडवी, कालूसिंग वसावे, विलास वसावे, भरतसिंग वसावे, रीता वसावे, कलावती तडवी, बुद्धिसागर वसावे, इंद्रसिंग वसावे, विठला वसावे, टेडिया वसावे, सेम्या वसावे, उमन्या वसावे, नरपत पाडवी आदींच्या सह्या आहे। नमस्कार, मी कालूसिंग हान्या वसावे, ग्रुप ग्रामपंचायत भांगरापानी, गाव वेरी, अक्कलकोवा तालुक्यातील वेरी या गावात ग्रामपंचायत भांगरापानी या कार्यालयाचं भांगरापानी ग्रामपंचायतमधील कार्यालयाचं बांधकाम चालू आहे। ते अतिशय गावाबाहेर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही गट विकास अधिकारी याच्याकडे आम्ही तक्रार दिली आहे। ते काम तात्काळ बंद करण्यात यावे, कारण ते भांगरापानी गावाबाहेर आहे। जेथे बांधकाम करणे योग्य आहे त्या ठिकाणी बांधकाम न करता भांगरापानी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच हे सोन्या टेंबऱ्या वसावे हे त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या घराजवळ तिथं घरं नसताना त्या ठिकाणी बांधकाम करत आहे। ते काम तात्काळ बंद करण्यात यावे असं आम्ही ग्रुप ग्रामपंचायत भांगरापानी येथील ग्रामस्थ बहादूरसिंग गुरुजी आणि त्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्या मार्फत सर्व गावातील लोकांनी सह्या करून आम्ही जे गट विकास अधिकारी आहे त्यांच्याकडे तक्रार दिली आहे। तरी शासनामार्फत हे जे काम आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे, जिथं योग्य आहे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावे अशी आम्ही शासनामार्फत जे मागणी केली आहे ते गट विकास अधिकारी ते करतील असं आम्हाला अपेक्षा आहे। आणि जे बांधकाम आहे ते बांधकाम करण्याला आमचा विरोध नाही, कुठेही ग्रामपंचायत चांगली व्हावी अशी आमची बी अपेक्षा आहे, पण जिथे सोय होईल तिथं करायला पाहिजे ही आमची विनंती आहे। एवढे बोलून ग्रामपंचायत भांगरापानी अंतर्गत 7 गावे येतात। त्याच्या ग्रामपंचायत भवनबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी या 7 गावाचे ग्रामपंचायत इमारत असून भांगरापानी, जामली, उमटी, पिंपटी, वेरी, चनवाई, पिंपरापानी असे 7 गाव आहेत। या 7 गावामध्ये साठी ही इमारत आहे। याच्या अगोदर मध्यवर्ती ठिकाणी अशी ग्रामपंचायतची इमारत आहे आणि त्या ठिकाणी सामाजिक सभागृह आहे। त्या ठिकाणी जे मोबाईल टावर आहे आणि तिथे जे जागा मालक होते विक्रमसिंग फतेसिंग पाडवी यांनी जागा उपलब्ध करून दिली होती, उपकेंद्रासाठी देखील दिली होती। आणि त्याच ठिकाणी जागा उपलब्ध असताना सरपंच हे त्यांच्या मनमतभेद कारभार करून एका निवांत ठिकाणी एकांत ठिकाणी ग्रामपंचायत इमारत बांधकाम करून राहिलं। त्या ठिकाणी ना लोक जातील, ना समाज जाईल, ना कोणताही तिथे गुरंढोरं चारणारे आणि 2 नंबरचे दारू पिणारे, 2 नंबरचे धंदे करणारे असे लोक तिथे जातील। याच्या व्यतिरिक्त तिथे समाज उपयोगाचं नाही, तिथे लोक देखील बसायला जाणार नाही। आणि ग्रामपंचायतमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असताना इथं देखील जे ग्रामपंचायत संबंधित जे दाखले वगैरे आहे ते दाखले वगैरे देखील आता इथे ठेवत नाही आणि ते ग्रामपंचायतच्या शिपाईच्या घरी आम्हाला घ्यावं लागतं
किंवा अक्कलकोव्यालाच घ्यायला लागतं. इथे लोकांना उपयोगी व्हावे यासाठी पण ग्रामपंचायत आहे. आणि कोणतेही दाखले देखील आम्हाला हे 2-3 किलोमीटरवर ते शिपाईच्या घरी जावं लागतं. तिथं शिपाई नाही भेटलं पुन्हा रिटर्न यावं लागतं. हे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये काम झालं पाहिजे याच्यासाठी ग्रामपंचायत निर्माण केले हे ते भवन आहे. आणि तिथे पाणीही मिळणार नाही, दाखले मिळणार नाही, कोणतंच काम आम्हाला होणार नसेल. आता देखील होत नाही, तसं तिथे होत असेल तर काय उपयोग आहे. समाज जागृतीसाठी आम्हाला आणि लोकोपयोगी समाज मंदिर पाहिजे साहेब आम्हाला. आणि लोकोपयोगी ग्रामपंचायत करायला पाहिजे. इथे किती टेबल आहे, ग्रामपंचायतमध्ये कपाट्या किती आहेत, लॅपटॉप आहेत, सगळे दाखले आम्हाला पाहिजे ना. इथे बसल्या पाहिजे. आपण या 500 रुपये 1000 रुपये खर्च करून अक्कलकोव्याला जातील का हे दाखले घेण्यासाठी. आणि या इमारतीमध्ये कोणतंही जे समाज उपयोगी लोकोपयोगी काम होणार नाही याच्यासाठी आपण दखल घेतली पाहिजे सर. आणि 7 गावं आहे, या 7 गावाच्या लोकांना कोणालाही उपयोगी येणार नाही. समाज उपयोगी कार्यालय व्हायला पाहिजे. आणि आपल्याला हे निवेदन याच्यासाठी देऊन राहिलं साहेब. आणि हे आम्ही याच्या अगोदर देखील आम्ही निवेदन दिलं. बांधकामाची जागा ही मध्यवर्ती समाज उपयोगी झाली पाहिजे. अजून सरकारी जागा आहेत या ठिकाणी. उपकेंद्र होतं, उपकेंद्र बांधकामाचे देखील एका टेकडीवर खोदकाम करून ठेवलं होतं, तिथं बांधायची तयारी होते. आता ती शासनाच्या जागेवर बांधली आहे. शाळा आहे, दवाखाना आहे पशुसंवर्धनचा, त्या ठिकाणी ते इमारत बांधले. याच्या अगोदर सरपंचाच्या घरी एक तलाठी कार्यालय बांधलं आहे. ते तलाठी क्वार्टर त्याच्या घराजवळ बांधलं. एखाद्या दिवशी एखादा माणूस त्या तलाठी कार्यालयामध्ये गेला होता का? तिथं त्या तलाठी कार्यालय बघा साहेब, तिथं चारा भरून ठेवला आहे. त्या चारा भरून दरवर्षी चारा ठेवतात. एखादा तलाठी बसला का माणसे गेले का तिथं काय एखादा गुरं देखील बसायला जात नाही तिथे, फक्त चारा भरून ठेवला आहे तिथे. मग शासनाचे नुसदाच करणार आहे हे. या कार्यालयाचे देखील उद्या उठून दरवाजे खिडक्या तुटल्या आणि तर प्रशासन आणि सरपंच जबाबदार राहील सर. आणि याच्यामध्ये आम्ही एकटे नाही, हे ग्रामपंचायत सदस्य आहे. ग्रामपंचायत सदस्याचं देखील विचारात घेतलं नाही, कोणाला विचारलं नाही. त्यांचा एक मनमान्य निर्णय घेऊन तिथं बांधकाम करू राहिले. या ग्रामपंचायत सदस्यांना देखील विचारा ना. त्या ग्रामपंचायत सदस्य देखील आमच्याबरोबर आले आहे. यांनी देखील तक्रार मांडली. हे लोक आहेत सगळे. आणि 7 गावामधले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहात. 7 गावातील लोक.